कुंभ राशी, जीवनात येतोय मोठा टर्निंग पॉईंट. आयुष्य बदलून टाकणारी गोष्ट घडणार. कुंभ राशींचे जीवन नेहमी सरळ नसतं. या राशींवर जे काही घडतं ते साधं सामान्य किंवा पूर्वनियोजित कधीच नसतं. कुंभ राशी जन्मापासूनच अशी शक्ती घेऊन येते ज्या त्याला इतरांपेक्षा वेगळे बनवतात. पण याच वेगळेपणामुळे त्याला आयुष्य सर्वात जास्त संकटे, गैरसमज आणि भावनिक जखमा सहन कराव्या लागतात. मागील काही वर्षापासून कुंभ राशींचे लोक अशा काही टप्प्यातून गेले आहेत जिथे अनेकांनी स्वतःलाच हरवले. अनेकांना वाटलं ब्रह्मांडाने त्यांच्याविरुद्ध कट रचला आणि त्यांचे प्रयत्न, त्यांची मेहनत, त्यांचे नातेसंबंध सगळं काही तुटत चालल्यासारखं वाटत होतं. पण ब्रह्मांडाचा नियम असा आहे की ज्यांना जास्त परीक्षा दिल्या जातात त्यांच्यासाठी सर्वात मोठी उंची राखून ठेवली आहे. कुंभ राशी आता त्यांच्या उंबरठ्यावर उभी असते. अत्यंत गंभीर खडतर दिवसानंतर आता तुमच्या जीवनात असा एक टर्निंग पॉईंट येतोय की ज्याची तुलना कुठल्याही पूर्वीच्या घटना किंवा संधीशी करता येणार नाही. हा टर्निंग पॉईंट अचानक मोठा, प्रचंड आणि गोड असेल. सुरुवातीला तो भयानक वाटेल, कारण बदल नेहमीच भीती घेऊन येतो. पण त्यानंतर जे उलगडेल ते इतकं गोड, सुखद आणि भाग्यदायी असेल की तुम्हालाही आश्चर्य वाटेल की एवढी मोठी कृपा तुमच्या नशिबात कशी आली. हा लेख फक्त भविष्यवाणी नाही, तर हा तुमच्या जीवनाला नव्याने समजून घेण्याचा आणि पुढील काही महिन्यातच होणाऱ्या विस्फोटक बदलांचीच पूर्वसूचना आहे. जर तुम्ही खडतर हे जाणून घेऊ इच्छिता यासारखी ब्रह्मांड नेमकं कुठे आणि का तुमच्या बाजूने उभे राहत आहे, तर हा लेख तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचला पाहिजे. कारण पुढील क्षणामध्ये तुमचं भाग्य ज्या वेगाने बदलणार आहे ते समजण्यासाठी तुम्हाला या प्रत्येक ओळीचा सार आत्मसात करावे लागेल. कुंभ राशीवर येणाऱ्या बदलांचा पहिला गुप्त संकेत. कुंभ राशींच्या जीवनात अचानक निर्माण होणारी शांतता ही नेहमी एका मोठ्या घटनेची पूर्वचिन्ह असेल. मागील काळात तुम्हाला जेव्हा जेव्हा शांतता मिळाली तेव्हा त्यानंतर संघर्ष किंवा संकट येत असे. पण यावेळी त्या शांततेचा अर्थ संपूर्णपणे वेगळा आहे. हा काळ तुमच्या जीवनात दडलेली एका मोठ्या परिवर्तनाचा आधीची आत्मक तयारी आहे. तुमच्या मनात अचानक विचारांचा भार कमी होईल, अस्वस्थता कमी होईल आणि ज्या गोष्टींचा तुम्ही अनेक महिने किंवा अनेक वर्ष पाठपुरावा करत होता त्या गोष्टी तुमच्याकडे स्वतः येऊ लागतील. हा बदल इतका शांत असेल की तुम्हाला सुरुवातीला कळणारही नाही की मोठी कृपा सुरू झाली आहे. पण नंतरच अचानक बदल, एक मोठी संधी, नोकरीतील बदल, प्रमोशन, लांबपासून अडकलेल्या पैशांची मिळकत किंवा नवीन क्षेत्रातील प्रवेश हा तुमच्या आयुष्यात धडधडून येईल. हा संकेत तुमच्यासाठी नव्या युगाची सुरुवात आहे. दुसरा संकेत, घरातील तणावाचा अखेरचा दिवस. कुंभ राशींच्या लोकांना मागील काही वर्षांमध्ये घरगुती तणाव, कुटुंबातील मतभेद, जवळच्या व्यक्तींची चुकीची वागणूक, गैरसमज आणि भावनिक जखमा हे सर्व सतत सहन करावे लागले. अनेकदा तुम्हाला वाटले की ज्यांच्यासाठी तुम्ही सर्व काही हरता तेच तुमच्यावर नाराज असतात. पण आता ग्रहयोग असे म्हणत आहेत की हा तणाव एक ठराविक दिवशी पूर्णविराम मिळेल. घरातील ज्यांच्यासोबत सतत अशांतता होती त्यांचे वर्तन बदलू लागेल. काही जण तुमच्यासाठी दूर जातील कारण त्यांचा हेतू चांगला नव्हता, तर काही जण पुन्हा तुमच्या बाजूने उभे राहतील. हा काळ तुमच्यासाठी घरात शांतता, आदर आणि स्थैर्य घेऊन येणार आहे. ज्या नात्यांनी तुम्हाला जखमा दिल्या ते नाते आता मजबूत होणार आहे किंवा ब्रह्मांड त्यांना तुमच्या जीवनातून स्वच्छपणे दूर करणार आहे. तिसरा संकेत, आर्थिक विस्फोट. कुंभ राशींसाठी हा काळ अतिशय आर्थिक दृष्टिकोनातून सर्वात शक्तिशाली आहे. अनेक वर्षापासून तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ मिळते. कुंभ राशींसाठी हा काळ अतिशय आर्थिक दृष्टिकोनातून सर्वात शक्तिशाली आहे. अनेक वर्षापासून तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ मिळत नव्हते. प्रयत्न अपुरे नव्हते, पण ग्रहयोग तुमच्या विरुद्ध होते. आता हा ग्रहयोग तुमच्या बाजूने शक्तिशाली होणार आहे. तुमच्याकडे अचानक नवीन उत्पन्नाचे मार्ग उघड करतील. अडकलेले पैसे मिळतील. जुन्या गुंतवणुकीचे फळ अचानक वाढेल. नोकरीत मोठी संधी, मोठा पदोन्नती योग मिळेल. स्वतःचा व्यवसाय करत असाल तर अचानक मोठा करार, नवीन लोकांशी संपर्क ज्यामुळे मोठे आर्थिक लाभ. हा आर्थिक विस्फोट एक फक्त पैसा नाही तर प्रतिष्ठा, मान, ओळख, स्थिरता घेऊन येणार आहे. तुम्हाला असे वाटेल की अचानक नशीब तुमच्या अंगावर पावसासारखे बरसत आहे. चौथा संकेत, शत्रूंचा पराभव आणि तुमची विजयी रेषा. कुंभ राशी, शत्रूंचा विजय फार गंभीर आहे. मागील काही काळात तुमच्या विरुद्ध जाणीवपूर्वक योजना करणारे, तुमची प्रगती थांबवणारे, तुमच्यावर ईर्ष्या करणारे, तुमच्या मागे कट रचणारे लोक वाढले होते. तुमच्यावर खोटे आरोप, मानसिक दडपण, प्रतिष्ठा खराब करण्याचे प्रयत्न हे सर्व तुम्ही शांतपणे सहन केलं. पण आता येणारा काळ तुमच्या विजयाचा आहे. तुमचे शत्रू स्वतःहून कोसळणार आहेत. तुमच्याबद्दल पसरलेल्या चुकीच्या गोष्टींची भांडाफोड होईल. कार्यस्थळावरील डावगड केस येथील लोक तुमच्या सत्तेच्या आणि तुमच्या व्यक्तिमत्त्वाची दखल घेऊ लागतील. तुम्ही ज्या ठिकाणी डावलले जात होता तिथे आता तुम्हाला मानसन्मान मिळेल. ज्यांनी तुमचे नुकसान केले त्यांना आता त्यांच्या परिणामांना सामोरे जावे लागेल आणि तुम्ही ताठमानेने पुढे चालणार आहात. पाचवा संकेत आहे नातेसंबंधात मोठा समाधान. कुंभ राशींचा मान खूप संवेदनशील आणि खोल असतं. पण मागील काळात भावनिक वेदना, तुटलेली नाती, गैरसमज, चुकीचे निर्णय आणि प्रेमात झालेली निराशा या सगळ्यांनी तुमचं मन थकवून टाकलं होतं. आता हे सर्व संपणार आहे. नातेसंबंधामध्ये आश्चर्यकारक बदल येतील. प्रेम संबंधातील अडथळे दूर होतील. योग्य जोडीदाराची भेट होईल. लग्नाची चर्चा पुढे होईल.
पती पत्नीमधील बुध भूमीत मिळतील. कुटुंबातील व्यक्ती पुन्हा तुमच्या बाजूने येईल. कुंभ राशी आता भावनिकदृष्ट्या सर्वात सुरक्षित टप्प्यात प्रवेश करेल. जे प्रेम तुम्हाला नाकारलं गेलं, दुर्लक्षित झालं, ते दाबून ठेवलं गेलं होतं, ते प्रेम आता नव्या रूपात पुन्हा नव्या ऊर्जेत फुलणार आहे. 6वा संकेत आत्मिक जागृती आणि अंतर्गत शक्तीचा उदय. कुंभ राशींचे लोक मूलभूतः आध्यात्मिक असतात, पण ते स्वतःलाही हे मान्य करत नाहीत. जेव्हा संकटांचा डोंगर त्यांच्यासमोर उभा राहतो तेव्हा ते स्वतःलाच मोठ्या प्रमाणात बदलतात. आता येणारा काळ आत्मिक जागृतीचा आहे. तुमच्या मनातील बंधने तुटतील, भीती नाहीशी होईल. तुम्हाला तुमचे ध्येय स्पष्ट दिसेल. तुमची अंतर्गत शक्ती प्रबळ होईल की तुम्ही कोणत्याही अडथळ्यांवर घाबरणार नाही. ध्यान साधनेत, प्रार्थनेत किंवा आत्मपरीक्षणात तुम्हाला प्रचंड शांती मिळेल. हा काळ तुम्हाला बाहेरून नव्हे तर आतून मजबूत बनवणार आहे. तुम्ही निर्णय अधिक आत्मविश्वासाने घ्याल. स्वतःला अधिक प्रेम करा आणि स्वतःची किंमत जाणा. 7वा संकेत जीवन बदलणार एक मोठा टर्निंग पॉईंट. सगळ्यात मोठा आणि निर्णायक काळ आता समोर येत आहे. हा टर्निंग पॉईंट अचानक असेल. तो एखादा फोन कॉलमुळे येऊ शकतो, एखाद्या व्यक्तीला भेटीमुळे येऊ शकतो किंवा एखाद्या संधीमध्ये हा तुम्ही अजिबात अपेक्षा केली नव्हती. हा टर्निंग पॉईंट सुरुवातीला भयानक वाटेल, कारण तो तुमच्या आरामाच्या चौकटीत बाहेर टाकलेल्याचा घटनेमुळे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा सुयोग, भाग्य, पैसा, प्रतिष्ठा आणि स्थैर्य मिळणार आहे. जुने अडथळे एका दिवसात दूर होतील. जुनी समस्या स्वतःहून संपेल. नवीन मार्ग, नवीन लोक दरवाजे उघडतील. ब्रह्मांड तुमच्या जीवनाची दिशा नव्याने लिहिणार आहे आणि तुम्ही जिथे कुठेही अपेक्षा केली नव्हती तिथे पोहोचणार आहात. येणारा काळ फक्त एका समस्यांचा संपण्याचा काळ नाही, तर हा तुमच्या संपूर्ण जीवनाच्या नव्या अध्यायाची सुरुवात आहे. जे काही तुम्ही मागील वर्षामध्ये सोसलं, जे दुःख सहन तुम्ही शांतपणे पचवलं, ज्या लोकांनी तुमचा गैरफायदा घेतला, ज्या वेदनाने तुम्हाला आतून मोडून काढलं, त्या सगळ्याला ब्रह्मांड तुम्हाला उत्तर देणार आहे. हे उत्तर सूड नाही तर हा न्याय आहे. हे फळ संयोग नाही तर योग्य वेळ आहे. तुमच्या डोळ्यातून आलेले प्रत्येक अश्रू, केलेली प्रत्येक प्रार्थना आणि तुम्ही दिलेल्या प्रत्येक मेहनत आता ब्रह्मांड तुमच्यामध्ये एक संदेश, भाग्य, उन्नती आणि नव्या सुरुवातीच्या रूपाने परत पाठवणार आहे. हा काळ तुम्हाला सांगणार आहे की तुमची किंमत जगाने जरी कमी केली असली तरी ब्रह्मांडाने कधीच केली नव्हती. जे लोक तुमच्यावर विश्वास ठेवत नव्हते ते आता तुमच्याकडे आदराने पाहतील. जे तुमच्यापासून दुरावले होते ते आता भाग्य मूल्य समजतील. आता तुमच्या प्रत्येक निर्णयामागे स्पष्टता असेल. तुमचा प्रत्येक प्रयत्नात गती मिळेल. कुंभ राशींचा जन्म वेगळाच असतो. त्यांचे भाग्य वेगळं असते आणि त्यांचे टर्निंग पॉईंट तर ब्रह्मांड घालून टाकणारे असते. तुम्ही ज्या संकटातून गेला ते तुम्हाला मोडण्यासाठी नव्हते, ते तुम्हाला तयार करण्यासाठी होते. तुमच्या प्रत्येक प्रयत्नांना गती मिळेल. कुंभ राशींचा जन्म वेगळाच असतो. त्यांचे भाग्य ही वेगळे असते आणि त्यांचे टर्निंग पॉईंट तर पूर्ण ब्रह्मांड घालून टाकणारे असते. तुम्ही ज्या संकटातून गेला ते तुम्हाला मोडण्यासाठी नव्हते, ते तुम्हाला तयार करण्यासाठी होते. आता हा काळ पडणार आहे. आता परिस्थिती बदलणार आहे. तुम्ही ज्या स्थानाचे, ज्या यशाचे, आदराचे पात्र आहात ते सर्व तुम्हाला आता या आठवड्यात मिळणार आहे. संघर्ष संपला. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.